साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे जो पंकज आहे तो आजची ट्रिप करून आलेला असतो आणि पंकज आजची ट्रिप करून आल्यानंतर सत्याला तो पैसे देत असतो. पण त्याने काही पैसे मोबाईलच्या पाठीमागच्या कव्हरमध्ये काढून ठेवलेले असतात. तेव्हा सत्या त्याला अडवतो, त्याचा मोबाईल खिशातून काढून घेतो आणि त्याच्यातले पैसे तो काढतो. आणि तेव्हा पंकजला म्हणत असतो, हे बघ, तू ह्या खेळामध्ये खूप छोटा कच्चा लिंबू आहेस. तुला सांगू का, तू दिवसभरात जिथे कुठे जातो, कुठे कुठे भाडे मारतो, ह्या सगळ्याची खबर आपल्याला असते. त्यामुळे यापुढे असं काहीच करायला जाऊ नकोस, कळलं का पंकज? तेव्हा पंकज खाली मान घालूनच उभा असतो. आता पंकज त्याच्या खोलीमध्ये निघालेला असतो. तेव्हा सत्या त्याला पाठीमागून आवाज देतो, कॉलर पकडतो. तेव्हा पंकज म्हणत असतो, अरे काय करतोयस? आता खरंच माझ्याकडे एकही रुपया शिल्लक नाही राहिला. जेवढे होते तेवढे सगळे तुला दिले, तू काढून घेतले नाही आहेत माझ्याकडे. तेव्हा सत्या मात्र खिशातून काही पैसे काढतो. आता पंकजला असं वाटत असतं, हा मला 500 किंवा 1000 दे. पण सत्या 200 रुपयाची नोट काढतो आणि ती पंकजच्या हातामध्ये ठेवतो आणि म्हणत असतो, घे, हे पैसे तुला दिले आहेत. ह्या पैशाचा आता इकडे तू एन्जॉय कर किंवा काही खर्च करायचे असतील ते खर्च कर. आता पंकज मनामध्येच म्हणत असतो, ह्या 200 रुपयांमध्ये काय होणार आहे? 200 रुपये खर्चायला दिलेत मला ह्याने. देविकाला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा फार त्रास होत असतो आणि तिला वाईटसुद्धा वाटत असतं. पण सत्याच्या ह्या सत्यागिरीच्या टास्कमध्ये कोणीही काही बोलत नाही, कारण पंकजने तेवढी माती खाल्लेली असते आणि त्यामुळे त्याला ही शिक्षा मिळालेली असते. त्यामुळे कोणीच काहीच बोलत नाही. आता इकडे आजी म्हणत असतात, चला उद्या होळी आहे, होळीसाठी छान तयार व्हा आता उद्या. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस उजळलेला असतो. निरुपा आणि सुधाकर खूप सुंदर असे तयार झालेले असतात. तेव्हा आता आजी म्हणत असतात, निरुपा चल ये पुढे आणि होळीची पूजा करून घे. तेव्हा निरुपा पुढे येते आणि पुढे येऊन होळीची पूजा करू लागते. इकडे आता जो काही सत्य आहे तो मनामध्येच म्हणत असतो, आता पंकजची तर वाट लागली आहे, पण आता लवकरच वाट लागणार आहे, ती म्हणजेच की ह्या देविकाची. बघूया आज आता ती काय करते आणि काय नाही ते. आता इथे निरुपाने पूजा करून घेतल्यानंतर सर्वजण होळीला नमस्कार करतात आणि त्यानंतर आता इकडे जे काही सुधाकर आहेत ते म्हणत असतात, खरं तर आजची होळी सगळ्यांच्या लक्षात राहील अशीच आहे आजची होळी. तेव्हा सत्या म्हणत असतो, ए आजे, मी काय म्हणतो ऐक ना, तू होळीचं महत्त्व मी लहान असताना ज्या पद्धतीने समजून सांगायचीस त्या पद्धतीने आत्तासुद्धा समजून सांग की. त्यावर आजी म्हणत असतात, अरे सत्या, मग जर तुझ्याच एवढ्या आठवणीत आहे तर मग तूच समजून सांग की सगळ्यांना. तेव्हा सत्या म्हणत असतो, हो आजी, मला मी लहान असताना नेहमी सांगायची की झाल्या गेल्या भूतकाळातील गोष्टी सगळ्या ह्या विसरून जायच्या, म्हणजे वाईट गोष्टी, वाईट आठवणी, आणि नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करायची, असं आजी नेहमी समजून सांगायची आणि ते आठवणीत राहायचं. त्याच वेळेला आता देविका इकडे पाहत असते. तेव्हा आणखी सुधाकर म्हणत असतात, हो ते तर आहेच, आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेल्या चुका त्या सर्वांनी येऊन होळीसमोर उभ्या राहायच्या आणि त्या चुकांची कबुली द्यायची की मी आत्ता इथून पुढे असं कधीच करणार नाही, किंवा आत्तापर्यंत ज्या चुका केल्यात त्यासाठी सुद्धा त्याला पश्चाताप होतोय. ह्या सगळ्या गोष्टी होळीसमोर येऊन बोलायचा. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता सत्या म्हणत असतो, हो अगदी बरोबर आहे, हे सगळं असंच केलं पाहिजे. मग आता सुरुवात करायला इथे सत्या आणि मीरा पुढे येतात. आता सत्या आणि मीरा पुढे आल्यानंतर सत्या म्हणत असतो, खरं तर इथे ह्या ह्या जे काही दिवस चाललेले आहेत ना, त्या दिवसामध्ये मला खूप आनंद होतोय, कारण मला माझ्या निरुपाचं प्रेम मिळू लागलेलं आहे. निरुपा हळूहळू करून मला आई म्हणून स्वीकारायला लागलेली आहे आणि धूमकेतू तर माझ्या आयुष्यात आहेच, आणि गाड्यामुळे तर भरभराट होतेच आहे, असं तो बोलतो. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, खरं तर जेव्हा आम्ही लग्न करून आले ना त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती. मला असं वाटत होतं की मी ह्या घरात राहील की नाही, मी या घरामध्ये राहिली तर कशी राहील. पण आत्ता ह्या वेळेला असं वाटतंय की नाही, ह्या घरातल्या माणसांशिवाय मी काहीच नाही आहे, ह्या घरातल्या माणसांशिवाय मी राहू शकत नाही आत्ता ह्या पॉईंटला, असं वाटतंय. असं म्हटल्यानंतर दोघेही जण होळीला नमस्कार करतात. त्यानंतर वेळ असते ती म्हणजे रेवा आणि त्याचबरोबर आपल्या रवीची.
आता रिया आणि त्याच वेळेला रवी हे दोघेजण पुढे येतात आणि होळीला नमस्कार करत असतात. तेव्हा रिया म्हणत असते, खरं तर आज ना मला ह्या रवीबद्दल एक गोष्ट सांगायची. जेव्हा जेव्हा मी जोक करते ना तेव्हा तेव्हा हा मला सिरियस घेतच नाही आहे. म्हणजे माझं असं असतं की मी जोक केला ना त्या जोकवर इथे ह्याने हसलं पाहिजे, पण हा जो आहे ना तो हसतच नाही त्या जोकवर. काय करावं काय नाही त्या गोष्टी ते समजतच नाहीत. त्याच वेळेला रवी म्हणत असतो, बघितलं आत्तासुद्धा ही जोकच करते, मग जोकवर प्रत्येक वेळी मी नाही हसू शकत, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता दोघांची मजा मस्ती सुरू असते. तेव्हा आजी म्हणत असतात, चला आता तुम्ही निरुपा आणि तुम्हा दोघांचा टर्न आहे, आता तुम्ही दोघेजण या. तेव्हा सत्या म्हणत असतो, निरुपा ये ग, तू सुद्धा ये, जे काही बोलायचं आहे ना ते तू येऊन बोल. तेव्हा निरुपा म्हणत असते, नाही नाही असू दे सासूबाई, मला काही नाही फारसं बोलायचं. आता इकडे मीरा म्हणत असते, बाबा मी काय म्हणते, तुम्हाला बघा ना काही कशाची कबुली वगैरे द्यायची असेल तर तुम्ही ती आज देऊ शकता, या ना प्लीज, तुम्ही या ना. तेव्हा आता सुधाकर पुढे येतात आणि ते म्हणत असतात, मला कबुली अशी कशाची द्यायची नाही आहे, पण काय झालं ना आता जेव्हा वय होतं तेव्हा भरपूर काम केलं, त्यावेळेस फॅमिलीला आणि घरातल्या माणसांना वेळ नाही देऊ शकलो. आता मी रिटायर झालो आहे तर आता असं ठरवलं आहे की सगळ्यांना आनंदात ठेवायचं, सगळ्यांना वेळ द्यायचा आणि जमेल तेव्हा सगळ्यांना बाहेर कुठेतरी ट्रिपला घेऊन जायचं, असं सुधाकर बोलतात. आणि तेव्हा निरुपाकडे टर्न येत असतो. तेव्हा निरुपा म्हणत असते, खरं तर जेव्हा मी लग्न होऊन ह्या घरामध्ये आले ना तेव्हा मला लग्नाच्या अगोदर खूप होळी रंगपंचमी हे सगळं काही खेळायला भेटायचं, पण इथे आल्यानंतर तसं काही फारसं झालं नाही. म्हणजे कसं असायचं सासूबाई असं तसं. त्यावर आजी म्हणत असतात, काय गे निरुपा असं म्हणतेस? तेव्हा ती म्हणत असते, नाही 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 सासूबाई, मी तुमचं नाही म्हणत आहे, मी म्हणजे इतरांच्या सासूंचं म्हणत आहे. तुम्ही तशा फार चांगल्या आहात, तुम्ही मला प्रत्येक वेळी कोणत्याच गोष्टीला टोकलं नाही, तुम्ही मला आज कधी कशाला अडवलं नाही, म्हणून मी आपलं फक्त त्या सासवांसाठी बोलत आहे. ज्या सासवा सुनेला प्रत्येक गोष्टीमध्ये टोकतात, प्रत्येक गोष्टीमध्ये आडवं लावतात, त्यांच्यासाठी बोलते, तुमच्यासाठी नाही व सासूबाई. तेव्हा आता इथे आजी म्हणत असतात, हो तसंच बोलायला हवंच, कारण तुझे ह्या घरामध्ये आल्यापासून किती लाड झालेत हे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे. तेव्हा निरुपा म्हणत असते, हो सासूबाई अगदी बरोबर बोलताय तुम्ही, जेव्हापासून मी ह्या घरामध्ये आले ना तेव्हा माझे ह्या घरामध्ये आल्यापासून फार लाड झालेले आहेत. आता इथे पंकज म्हणत असतो, चला आता इकडे पंकजचा टर्न असतो. सत्या म्हणतो, चला रे या तुम्ही दोघेही जण आता पुढे या. तेव्हा पंकज म्हणत असतो, नाही नाही मला काही नाही बोलायचंय, तरीसुद्धा बोल रे बबड्या बोल. तेव्हा आता पंकज होळीसमोर हात जोडतो आणि म्हणत असतो, खरं तर आतापर्यंत मी घरामधले जे काही थोडेफार बिझनेसच्या नावाखाली पैसे, अरे थोडेफार नाही खूप मन खूप, आणि ढापलेत मन ढापलेत, असं म्हणून आता पंकज म्हणत असतो, हो तेच ते, आणि त्यामुळे मला सगळ्यांना स्वारी म्हणायचं आहे आणि होळीला ते सांगायचं आहे. आता इकडे जो सत्य आहे तो म्हणत असतो, मग लाली पावडर तुला सुद्धा काही सत्य सांगायचं असेल किंवा तू काही लपून ठेवलेलं असेल तर ती गोष्ट इथे तू सांगू शकतेस ना. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही नाही छे मला काही नाही बोलायचं, मी काही इथे लपून ठेवलं नाही किंवा मला काहीही सांगायचं नाही. आता सत्या मनामध्ये बोलत असतो, लाली पावडर तू हा चान्स जो आहे ना तू गमवलायस, पण असू दे, आज संध्याकाळी खरी मजा येणार आहे, जेव्हा तुझा तो सुलतान काका येईल ना आणि सुलतान काका स्वतःच कोंबडीवाला बनवून सर्वांना बिर्याणी सर्व करेल ना, त्यावेळेस तुझी खरी मजा येणार आहे. मग मी बघतो तू स्वतःला कशी वाचवू शकतेस आणि कशी साफसफाई देऊ शकतेस, असं इथे आता तो बोलतो. आता इथे आजी म्हणत असतात, सुधाकर चल आता तू रंग जो काही आहे ना तो रंग तू लावून घे, असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे जे काही सुधाकर आहेत ते सुरुवातीला होळी पेटवतात आणि त्यानंतर सगळेजण रंगपंचमी खेळण्यासाठी निघालेले असतात. आता आजी म्हणत असतात, चला रे पोरांनो आता छान रंगपंचमी खेळा, काय जी काही मजा करायची आहे मस्ती करायची आहे ना ती सगळी मजा आणि मस्ती तुम्ही करा, एन्जॉय करा. आता इकडे देविकाला थोडंसं टेन्शन आलेलं असतं. देविका थोडीशी नर्वस असते, कारण आज तिचे बाबा येणार असं तिने सांगितलेलं असतं, पण अजून तरी ते आले नाही येतं. मग आता काय करावं हा प्रश्नसुद्धा आता इकडे तिच्यासमोर असतो. आता होळी छान पेटलेली असते. आता ह्या होळीमध्ये नैराश्य त्याचबरोबर इथे दुःख वाईट ह्या सगळ्या गोष्टींचा नायनाट होते आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य त्याचबरोबर सद्बुद्धी ह्या सगळ्या गोष्टी देवो असं इकडे ह्या होळीला सगळ्यांनी नमस्कार करून मागितलेलं असतं. आता संध्याकाळची वेळ असते.
संध्याकाळी सगळेजण पुन्हा एकदा खोलीमध्ये येतात आणि खोलीमध्ये आल्यानंतर आता सत्या म्हणत असतो, आता तुला एक गोष्ट सांगू का तुम्हा सर्वांना, आता सत्याची सत्यागिरी ऑन करूया. तेव्हा कसली सत्यागिरी ऑन करायची म्हटल्यावर लगेच आता इकडे जो काही सत्या म्हणत आहे तो म्हणत असतो, आता उद्या आपल्याला सगळ्यांना धुरवड खेळायची आहे. म्हणजेच आता इकडे उद्यासाठी काहीतरी खायला प्यायला लागेलच ना, मग आपण बिर्याणी मागवायची. आता ती बिर्याणी कोणाकडून मागवायची, तर इकडे देविकाचे जे काही सुलतान अंकल आहेत ना, त्या सुलतान अंकलकडूनच ती जी काही बिर्याणी आहे ना, ती बिर्याणी मागायची. काही जरी झालं ना तरी तेच बिर्याणी घेऊन येतील आणि एकदा का बिर्याणी घेऊन आले की मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण छान तयार झालेले असतात आणि सगळेजण छान तयार झाल्यानंतर आता तिथे पिण्यासाठी थंडाईसुद्धा असते आणि पिण्यासाठी थंडाई असल्या कारणाने आपण पाहतो की आता लगेचच इकडे जो काही पंकज आहे तो सुद्धा तिथे असतो आणि तेव्हा रिया येते आणि रिया म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो अंकल नक्की वेळेवर वगैरे येईल ना. तेव्हा सत्या म्हणत असतो, का नाही येणार, त्याला तर वेळेवर यावंच लागणार आहे. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत आता हे सगळं काही सुरू होणार नाही, असं इकडे तो बोलतो. तेवढ्यातच आता आपण पाहतो की रिया आलेली असते आणि रिया म्हणत असते, अरे सत्या दादा तू इथे काय करतोयस, तिकडे तुला मीरा वहिनी आवाज देते. तेव्हा सत्या मीराला शोधत तिकडे जातो. जेव्हा सत्या मीराला शोधत तिकडे जातो तेव्हा पाहतो तर काय मीरा तिथे नसतं आणि तेव्हा तो धुमकेतू म्हणूनच आवाज देत असतो. आता धुमकेतू म्हणून आवाज दिल्यानंतर पाठीमागून आता पाण्याची पिचकारी त्याच्या अंगावर येते आणि पाहतो तर काय मीराच्या हातामध्ये पाण्याची पिचकारी असते आणि ती आता बेधुंद होऊनच इकडे सत्याच्या अंगावर पाणी मारत असते, रंग मारत असते. तेव्हा मात्र दोघांमध्ये पकडापकडी ही सुरू झालेली असते. आता सत्या मीराला पकडत असतो आणि सत्या मीराला पकडल्यानंतर आता इकडे तो एक काम करत असतो की त्या बादलीमध्ये काही पाण्याने भरलेले बलून्स असतात, ते बलून घेतो आणि मीराच्या अंगावर फेकून मारत असतो. मीरासुद्धा काही बलून घेते आणि सत्याच्या अंगावर फेकून मारत असते. दोघांची एका बाजूला एक वेगळीच धुरडी ते सुरू असते. आता दोघंही जण एकमेकांच्या अंगावर पाणी मारून खूप थकलेले असतात. आता इकडे पळत पळत रंग ज्या ठिकाणी ठेवलेले असतात त्या रंगाच्या ठिकाणी येतात. तेव्हा सत्या मीराचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढत असतो. आता इथे बराच वेळ गाणं वाजत असतं बरं का. मग आता मीरा सत्याच्या खूप जवळ असते. तेव्हा मी सत्या म्हणत असतो, खरं तर रिया म्हणाली होती की ही जी काही रंगपंचमी आहे ती आता प्रेमाने साजरी करायची आणि प्रेमाचा रंग बायकोला लावायचा, असं ती म्हटली होती. मग आता मी सुद्धा तुला हा प्रेमाचा रंग लावणार आहे, असं म्हणून सत्याने तिथे असलेल्या ताटातला बराच रंग हातामध्ये घेतलेला असतो. मीराने डोळे बंद केलेले असतात पण सत्या उलटच करतो. सत्या स्वतःच्या दोन्ही गालाला रंग लावून घेतो आणि तेव्हा मात्र रंग लावून घेतल्यानंतर लगेच आता मीरा त्याच्याकडे पाहतच असते. मीरा त्याच्याकडे पाहत असताना आपण पाहतो की आता लगेच इकडे सत्या त्याच्या दोन्ही गालांचा रंग मीराच्या गालाला लावत असतो. म्हणजे गालावर गाल ठेवतो आणि दोन्ही गालांचा रंग तिच्या गालाला लावतो. अशा पद्धतीने आता इकडे सत्या आणि मीराची हटके स्टाईलनेच इकडे आता धुलिवंदन हा जो काही आहे तो इथे साजरा झालेला असतो. मीरा मात्र फारच जास्त खुश झालेली असते. आता शेवटी सत्या मीराकडे पाहतो तेव्हा मीरा त्याला धक्का देते आणि तिथून पळून निघून जाते. त्याच वेळेला सत्याला शेवटी आनंद झालेला असतो की आता त्याच्याच रंगामध्ये मीरा पूर्ण रंगली आहे. ही गोष्ट त्याच्यासाठी खूप आनंददायक असते. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो सगळेजण रंग खेळत असतात. इथे रिया रवी हे सुद्धा रंग एकमेकांना लावत असतात. त्याच वेळेला इथे सुधाकर, आजी आणि निरुपा ही सुद्धा असतात. पण पंकजकडून मात्र कोणी रंग लावून घेत नसतो. जेव्हा पंकज इथे रंग लावायला जातो सगळेजण त्याच्या बाजूला जातात. आता शेवटी पंकज हातामध्ये रंग घेऊन येतो आणि तो इथे देविकाकडे जातो आणि देविकाला म्हणत असतो, अगं बेबी असं काय करतेस, रंग राहू दे ना प्लीज. तेव्हा देविका म्हणत असते, नाही हा पंकज प्लीज माझ्यापासून लांब राहायचं, मला तुझ्याकडून रंग नाही लावून घ्यायचा. तेव्हा तो म्हणतो, का असं करतेस, प्लीज बेबी लावू दे ना रंग. पण देविका मात्र फार चिडलेली असते. आता तो म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं, माझ्याकडून तर कोणीच रंग लावून घ्यायला तयारच नाहीये, काय करू मी, असा विचार तो इकडे करतो. आता इथे निरुपाच्या हातामध्ये रंग असतो. निरुपा इकडे आजींकडे जाते आणि आजींना सुद्धा इथे शुभेच्छा देऊन रंग लावत असते. त्याच वेळेला ती सुधाकरांना सुद्धा रंग लावते आणि सुधाकरांना रंग लावल्यानंतर तिथून ती पळून जाते. त्याच वेळेला सुधाकर म्हणत असतात, आता तू मला रंग लावला
लावलास ना, आता बघ मी सुद्धा तुला कसा रंग लावतो. असं म्हणून सुधाकर सुद्धा रंग घ्यायला धावतात आणि धावल्याच्या नंतर हातामध्ये रंग घेऊन आता ते निरूपाला लावण्यासाठी शोधत असतात. दुसऱ्या बाजूला ह्यांचा डान्स सुरू झालेला असतो. रिया आणि त्याचप्रमाणे रवी हे नेहमीप्रमाणे मध्यभागी असतात आणि बाजूने त्यांच्या सगळेजण डान्स करत असतात. सत्या आणि मीराचा वेगळाच इथे धुलिवंदनाचा कार्यक्रम जो आहे तो इथे सुरू झालेला असतो. सरते शेवटी काय तर आता इकडे जी काही रिया आणि त्याचबरोबर देविका ह्या निरूपाच्या बाजूला जाऊन उभे राहतात आणि गाण्याच्या तालावरच नाचायला सुरुवात करतात. आता इकडे सुधाकरने सुद्धा निरूपाला खूप रंग लावलेला असतो. तेवढ्यात पंकज येतो. पंकजच्या हातामध्ये रंग असतो. तो सुधाकरला लावायला जातो, पण सुधाकर पटकन तोंड फिरवतात. दुसऱ्या बाजूला तो इकडे निरूपाला सुद्धा रंग लावायला जातो. जेव्हा निरूपाला रंग लावणार तेवढ्यातच निरूपा त्याच्या बाजूला निघून जाते. आता पंकज हा शेवटी एकटा पडलेला असतो. त्याला कळत नाही काय करावं आणि काय नाही ते. आणि त्याच वेळेला रिया आणि रवी हे मध्ये नाचत असतात. तर त्यांच्या बाजूने सत्या, मीरा, त्याचबरोबर इकडे सुधाकर आणि निरूपा हे सगळेजण नाचत असतात. मीराने तर आज कंबर कसूनच नाचायला सुरुवात केलेली असते. इकडे आता शेवटी रंग तर देविकाने लावून घेतलेला नसतो, पण आता ती इथे पंकज बरोबर नाचण्याचं काम करत असते. दुसऱ्या बाजूला आता पाहतो की सुलतान आलेला असतो. सुलतान एका रिक्षातून येतो आणि तो जसा त्याच्या कोंबडी शॉपच्या दुकानावर असतो तसाच इथे सुद्धा आलेला असतो. आणि आल्यानंतर रिक्षा थांबते. त्याच वेळेला समोरून गाण्याचा आवाज जोराजोरात येतो आणि समोरून गाण्याचा आवाज जोराजोरात आल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे काय होतंय. तर इकडे आता लगेचच जो काही सुलतान आहे तो सुलतान तिथेच नाचायला सुरुवात करत असतो. सुलतान तिथेच नाचायला सुरुवात केल्यानंतर आता देविकाचं लक्ष मात्र येणाऱ्या सुलतानकडे जातं आणि ती धावतच त्याच्याकडे जाते. ती विचार करते, हा इथे काय करतोय, हा डोक्यावर पडलाय का, हा वेडा आहे का, हा इथे कसा काय येऊ शकतो, असा सुद्धा प्रश्न इथे तिला पडतो. आणि तेव्हा ती धावतच सुलतानकडे जाते. मीराचं लक्ष जाणाऱ्या देविकाकडे पूर्ण असतं. ती विचार करते आता देविका नक्की पकडली जाणार. तेव्हा देविका सुलतानला म्हणत असते, अरे मठ्ठा आहेस का तू, डोक्यावर पडलास का, इथे अशा वेशामध्ये कसा काय येऊ शकतोस तू, आणि तू काका आहेस ना, मग असा कसा आलेला आहेस तू. तेव्हा तो म्हणत असतो, अगं देविका असं काय करतेस, मी बिर्याणीची ऑर्डर घेऊन आलेला आहे. तेव्हा इथे देविका म्हणत असते, अरे पण तू मला सांगायचंच तर तरी, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा अवस्थेमध्ये तू इथे त्या लोकांसमोर गेलास तर काय होणार आहे, असं नाही करू शकत तू. तेव्हा तो म्हणत असतो, मग काय करू देविका मी, आता मला तर ही बिर्याणीची ऑर्डर जी आहे ना ती इथे द्यावीच लागणार आहे, ती पूर्ण करावीच लागणार आहे. तेव्हा लगेच इकडे ती म्हणत असते, हे बघ तुझी ऑर्डर आणि ते सगळं गेलं खड्ड्यात, पण जरा तरी तुला कॉमन सेन्स आहे की नाही. ज्या लोकांसमोर तू माझा काका बनून आलेला आहेस त्याच लोकांसमोर आज तू असा हा कोंबडी आणि बिर्याणीवाला बनून जाणार आहेस का, असं कसं करू शकतोस तू. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे देविका म्हणत असते. त्याच वेळेला तो सुलतान मात्र आता त्याला काय करावं आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अजिबात कळत नसतात. तेव्हा समोरून आता इकडे सत्याने सुद्धा देविका आणि त्याचसोबत सुलतान ह्या दोघांना पाहिलेलं असतं. तेव्हा आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, आता खरी मजा येणार आहे. देविकाचा अंकल म्हणजे सुलतान इथे आलेला आहे. आता हा बिर्याणी कशी पोच करतोय हेच मला बघायचं आहे, असं इकडे तो बोलतो. तेव्हा आता इकडे देविकाला असं वाटत असतं की तिला आणि त्याचबरोबर सुलतानला कोणीही पाहत नाही. त्यामुळे ती पटकन जी काही बिर्याणी आहे ती बिर्याणी त्या रिक्षातून काढून घेते आणि ती बिर्याणी रिक्षातून काढून घेतल्यानंतर तिथे टेबलवर ती बाजूला नेऊन ठेवत असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असा होणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता जो पंकज आहे तो पंकज निरूपासमोर हात पुढे करतो, तोंड पुढे करतो आणि म्हणत असतो, मला पण रंग लावणार आहेस ना मॉम. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, अजिबातच नाही, तुला रंग मी लावणार नाही, असं म्हणून आता सत्याचा हात पकडते आणि त्याला आपल्या बाजूला करत असते आणि म्हणत असते, सत्या हे घे, आज मी पहिल्यांदा माझ्या स्वतःच्या हाताने रंग लावणार आहे, असं म्हणून निरूपाच्या हातामध्ये रंग असतो आणि ती सत्याला अगदी प्रेमाने लावत असते. इकडे मात्र जो काही पंकज आहे तो अगदीच खाली वाकून उभा असतो, पण त्याचा मात्र इथे पोपट झालेला असतो, कारण त्याला कोणीही रंग लावलेला नसतो. आणि हे सगळं काही सगळेजण पाहत असतात. सत्याला तर ह्या सगळ्या गोष्टींचा फार आनंद होत असतो. तो आता विचार करू लागतो की खरंच मला इथे देविकाचं प्रेम मिळालं आहे का, खरंच ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या आहेत का, हा त्याच्यासाठी फार आनंदाचा क्षण असतो. आता बिर्याणी आलेली असते, नाचून रंग खेळून सगळेजण दमलेले असतात. त्यामुळे सगळेजण म्हणत असतात, चला आता आपण बिर्याणी खाऊन घेऊया. तेव्हा निरूपा ती बिर्याणी पाहते आणि बिर्याणी पाहिल्यानंतर ती म्हणत असते, अरे अरे इथे तर ही फक्त बिर्याणी आहे, ही वाढणार कोण आणि करणार काय कोण, असं इकडे
तो जी काही निरूपा आहे ती म्हणत असते, तेव्हा सत्या आता पाठीमागून सुलतानला घेऊन आलेला असतो. ज्या सुलतानला पूर्ण देविकाने रंगात बुडून टाकलेलं असतं, त्याचा चेहरासुद्धा ओळखायला येत नसतो. तेव्हा सत्या म्हणत असतो, ज्या माणसाने ही बिर्याणी आणलेली आहे तोच माणूस इथे वाढणार आहे. म्हणजेच इकडे कोंबडीवाला सुलतान आणि त्याचबरोबर इकडे जी काही देविकाचा काका आहे तो, हे दोन्ही एकच आहेत. ही गोष्ट आज आपल्याला इथे समजणार आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही पाहिल्यानंतर निरूपा तर आवासूनच येणाऱ्या सुलतान आणि सत्याकडे पाहत असते. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं.